मराठी, ते धडक ते धडक. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबाबाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. ईश्वरपुरात हुंड्यासाठी नवविवाहितेचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. हुंड्याचे 2.5 लाख रुपये माहेरून आण असा तगादा लावून नवविवाहितेचा खून करण्यात आलाय. मुन्नी बानू मेहबूब खान उर्फ जैनब मुझफ्फर खान या विवाहितेचा खून झालाय. या प्रकरणी मृत विवाहितेच्या पतीसह सासू सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ईश्वरपुरातील अकबर मोहल्ला परिसरात हा खळबळजनक प्रकार समोर आलाय. हुंड्याचे 2.5 लाख रुपये माहेरून आण असा तगादा लावून नवविवाहिता मुन्नी बानू मेहबूब खान उर्फ जैनब मुझफ्फर खान वय 21 राहणार अकबर मोहल्ला ईश्वरपूर हिचा धारदार हत्याराने खून करण्यात आलाय. या प्रकरणी पती मारिफ उर्फ मुझफ्फर रमजान खान, सासू साबिरा रमजान खान, सासरे मोहम्मद रमजान जमाल खान सर्व राहणार अकबर मोहल्ला ईश्वरपूर यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की नवविवाहिता मुन्नी बानू उर्फ जैनब हिचा मारिफ उर्फ मुझफ्फर रमजान खान याच्याशी 4 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. माहेरच्या लोकांनी लग्नात ठरवल्याप्रमाणे हुंड्याचे 2.5 लाख रुपये दिले नाहीत या कारणावरून खान कुटुंबीय तिच्याशी वारंवार वाद घालत होते. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिचा छळ केला जात होता. दरम्यान 7 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास खान कुटुंबियांनी मुन्नी बानूशी वाद घालत मारहाण केली होती. 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजण्यापूर्वी अकबर मोहल्ला येथील राहत्या घरात संशयित आरोपींनी संगनमत करून अज्ञात हत्याराने मुन्नी बानूच्या कपाळावर आणि डोक्याच्या मागील बाजूस मारहाण केली. तसेच तोंड आणि गळा दाबून तिचा खून केला. मुन्नी बानू बाथरूम जवळ बेशुद्ध पडली आहे असे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुन्नी बानू हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणला. यावेळी खान कुटुंबियांना ईश्वरपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी रात्री उशिरा खुनाची कबुली दिली. या खून प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद रिजवान मेहबूब खान राहणार नागपाडा मुंबई यांनी दिली आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना. मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.